नमस्कार. धनु राशीच्या लोकांवर एक आरोप नेहमी केला जातो. ते अस्थिर आहे, ते टिकत नाही, आज इथे उद्या तिथे. पण कोणी विचारलं का, हा माणूस एवढा बदल का करतो? कारण धनु शोधात असतो. नोकरीचा नाही, पैशाचा नाही, तर जीवनाच्या अर्थाचा. आणि मित्रांनो, आता धनु राशीचा काळ बदलतोय. भटकंती संपते, दिशा मिळते. भाग 1. धनु राशीचा जन्मस्वभाव, लोकांना न कळलेलं सत्य. धनु म्हणजे अग्नी अधिक ज्ञान. तो मोठा विचार करतो, दूर पाहतो आणि सत्यासाठी हट्ट धरतो, पण तो एका जागी टिकत नाही. का? कारण त्याला अर्थहीन आयुष्य चालत नाही. धनु खोटं सहन करत नाही, बंधनं आवडत नाहीत. का? हा प्रश्न सतत विचारतो. लोकांना तो अस्थिर वाटतो. पण सत्य हे आहे, तो चुकीच्या जागी टिकत नाही. भाग 2. धनु राशीला आयुष्यात वारंवार होणारा त्रास. धनु नेहमी पुढे पाहतो, पण लोक मागे ओढतात. त्याच्या आयुष्यात चुकीची नोकरी, न जुळणारी नाती, अर्थहीन जबाबदाऱ्या. तो प्रयत्न करतो, पण आतून काहीतरी म्हणतं, हे माझ्यासाठी नाही. मग तो बदल करतो, आणि लोक म्हणतात, हा टिकतच नाही. हा गैरसमज धनु लोकांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा त्रास आहे. भाग 3. धनु राशीच्या चुका. सावधानता, स्वतःला न कळता होणाऱ्या चुकांमुळे होणारा त्रास. धनु राशीचा माणूस वाईट नसतो, पण कधी कधी तो स्वतःसाठीच धोकादायक ठरतो. कारण धनुच्या चुका दुसऱ्यांना लगेच दिसत नाहीत, पण त्याचं आयुष्य हळूहळू उलटवतात. चूक 1. सगळ्यांवर पटकन विश्वास ठेवणे. धनु माणूस स्वभावाने प्रामाणिक असतो. त्याला वाटतं, मी चांगला आहे, म्हणजे समोरचाही चांगलाच असेल. आणि इथेच तो फसतो. लोक त्याच्या मनमोकळेपणाचा गैरफायदा घेतात. त्याच्या गुपितांचा वापर त्याच्याविरुद्ध करतात. प्रेमात, मैत्रीत तो जास्त उघड होतो. सावधानता, विश्वास दे, पण हळूहळू. सगळं सांगणं म्हणजे जवळीक नसते. चूक 2. मी एकटाच पुरेसा आहे असा हट. गणू राशीच्या लोकांना स्वातंत्र्य प्रिय असतं, म्हणून तो म्हणतो, मला कोणाची गरज नाही. पण सत्य हे आहे, प्रत्येकाला साथ लागते. हा हट त्याला लोकांपासून दूर करतो. योग्य मदत नाकारायला लावतो. संकटात तो एकटा पडतो. सावधानता, स्वातंत्र्य आणि एकटेपणा यात फरक आहे. चूक 3. अर्धवट निर्णय, पूर्ण परिणाम. धनु पटकन निर्णय घेतो, भावनेत, उत्साहात, इन्स्पिरेशन मध्ये. पण पुढचा टप्पा नीट विचारात घेत नाही. जबाबदारीचा विचार उशिरा करतो, मग निर्णय बरोबर असतो, पण वेळ चुकलेली असते. सावधानता, निर्णय घेण्याआधी उद्या मला याची किंमत मोजावी लागेल का, हा प्रश्न स्वतःला विचार. चूक 4. कंटाळा आला की सगळं सोडून देणे. धनु नवीन गोष्टींवर प्रेम करतो, पण रुटीन आला, संघर्ष वाढला, अपेक्षित परिणाम नाही मिळाला की तो म्हणतो, हे माझ्यासाठी नाही. पण कधी कधी यश शेवटच्या टप्प्यावर असतं. सावधानता, कंटाळा म्हणजे चुकीचा मार्ग नसतो. कधी कधी तो वाढीचा टप्पा असतो. धनु राशीचा काळ कसा बदलतोय? संघर्षातून स्थैर्याकडे, गोंधळातून दिशेकडे. धनु राशीचा माणूस कायम संघर्षातच का अडकलेला असतो? हा प्रश्न अनेक वर्ष धनु स्वतःलाच विचारत आला आहे. पण आता हा प्रश्न बदलतोय, कारण धनु राशीचा काळ बदलतोय. आणि हा बदल अचानक नाही, तर दीर्घ संघर्षाचं फळ आहे. आधीचा काळ शोध, गोंधळ आणि तुटकपणा. धनु राशीचा मागील काळ म्हणजे सतत बदल, सतत असमाधान, योग्य असूनही चुकीच्या ठिकाणी अडकणं. धनु राशीने खूप गोष्टी अनुभवल्या. लोकांवर विश्वास ठेवून फसवणूक, करिअरमध्ये दिशा नसणं, नात्यांमध्ये मी जास्त देतोय ही भावना. हा काळ होता स्वतःला ओळखण्याचा, पण वेदनेतून. ग्रहस्थितीचा बदल, गुरुचा खरा प्रभाव सुरू. धनु राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु. गुरु जेव्हा बलवान होतो, तेव्हा धनुचं आयुष्य फक्त बदलत नाही, स्पष्ट होतं. आता बदल काय घडतोय? भ्रम कमी होतो, चुकीचे लोक दूर होतात, निर्णय घेण्याची ताकद वाढते, मी कोण आहे हे समजायला लागतं. हा काळ आहे सेल्फ रिअलायझेशनचा. विचारसरणीत होणारा मोठा बदल. आधी धनु सगळ्यांना समजून घ्यायचा, स्वतःला शेवटी ठेवायचा. आता माझी किंमत काय, हा प्रश्न विचारतो. आधी तो स्वतःला अडजस्ट करायचा, आता तो स्वतःला अलाइन करतो. हा बदल फार सूक्ष्म आहे, पण आयुष्य उलटवणारा आहे. करिअरमध्ये कसा बदल होतोय? धनु राशीचा नवीन काळ म्हणतो, फक्त पगारासाठी काम नको करू, अर्थ असलेलं काम हवं. म्हणून शिक्षण, अध्यापन, ट्रेनिंग, लेखन, मार्गदर्शन, डिजिटल मीडिया, कंटेंट या क्षेत्रांत धनु चमकतो. अचानक संधी येतात, आधी केलेल्या मेहनतीचं फळ मिळतं, लोक धनुचं ऐकायला लागतात. आर्थिक बाबतीत काय बदलतोय? आधी पैसा यायचा आणि निघून जायचा.
नियोजन नसायचं, पण आता धनु राशीचे लोक भविष्याचा विचार करतात. सेव्हिंग, लॉंग टर्म प्लॅनिंग, रिस्क समजून घेणं. पैसा अचानक वाढेल असं नाही, पण स्थैर्य येईल. धनु राशीसाठी शेवटचा संदेश. धनु राशीचा काळ बदलतोय, म्हणजे आयुष्य अचानक सोपं होईल असं नाही, पण एक गोष्ट नक्की होईल, तू स्वतःला हरवणं थांबवशील. आणि जो माणूस स्वतःला सापडतो त्याला आयुष्य थांबवू शकत नाही. जर तुम्हीही धनु राशीचे असाल तर आजपासून भगवान श्री विष्णूचे नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये ओम विष्णुवे नमः लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.